नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी यूट्यूब चॅनलवर। तर मी कालच्या ब्लॉग मध्ये अर्ध्या साड्या घातल्या आणि आज मी अर्ध्या घालणार आहे। आज मी सर्व कॉटनच्या घालणार आहे। तुम्ही बोलताल की तो कालचा कलर म्हणजे तो लाचचा एंड केला तो पण कलर असा होता, पण हा कॉटनचा आहे। कॉटनची साडी हा कॉटनची साडी हा त्या सर्व पैठणी होत्या। तर तुम्हाला कशी वाटली माझी साडी कॉटनची? बघा त्याचं ब्लाउज अलग आहे। तुम्ही बोलता की तसंच सर्वांचे अलग अलग ब्लाउज आहे। अच्छा, तर मी आता परत सगळ्याच कॉटनच्या साड्या दाखवणार तुम्हाला पूर्ण। ठीक आहे। तर बघा मी आता दुसरी साडी, दुसरा ब्लॉक आहे तुम्हाला माहित आहे। आता त्या साड्या मी 5 घातल्या, आता ही साडी घातली। बघा ब्लाउज ही पण झाली 5-6 वर्षे, 6 वर्ष झाली। अजून तुला मोठे राहिले? हा अजून लय 4-5 ब्लाउज। पप्पा ब्लॉक काढायला कंटाळला। मी ब्लॉक कंटाळत नाही मी आहे। इंस्टाला तुझे फॉलोअर्स जर वाढले तर मी त्याचं काय मी हे करेन, काय करतो रिव्ह्यू काढेन तू जसं म्हणतशी। आणि हे मागचं स्टँडर्ड पण मी माझं जिरा आणि मान आहे तिथे सोडून देईन आणि चांगलंच राहील तू सांगता नाही व्हिडिओ काढ। मैं नहीं मानता। पण इंस्टाला तुझे फॉलोअर्स वाढले पाहिजे। आता इंस्टाला माझे युट्यूब चॅनल वाला दाखवावं लागेल, माझी आयडी द्यावा लागेल। म्हणजे आयडी दे ना। पण पप्पा कम से कम माझ्याबरोबर रील तरी काढेल आणि कारण की माझी मेहनत अशीच चालली। मी मेहनत करते इंस्टावर, माझे फॉलोअर्सच वाढत नाहीत। फॉलोअर्स वाढून देतात जर त्यांनी जर एवढं वय तुमचं यांच्यावरती असं प्रेम तर होईल ना। पप्पाचं खूप प्रेम आहे तुमच्यावरती, म्हणजे तुम्ही कमेंट वाचता, सगळे कमेंट वाचतात। नाही माझं पण प्रेम आहे त्यांच्यावर आणि त्यांचं पण माझ्यावर। असं थोडं आहे का तुमच्या एकट्यावर? तुझं फॉलोअर्स वाढतच नाही। आता काय करायचं ते आता बघू, आपण आयडी देऊ त्यांना आपली इंस्टाची। जर हिचे जर फॉलोअर्स वाढले तर मी हिच्या संग रील काढायला तयार आहे। बोलतात की रील, मी म्हटलं एवढ्या चांगल्या मेहनत करते मी, साड्या घालते, 1-2 रील काढा माझ्या बरोबर इंस्टावर। बोलतात काय तुझे फॉलोअर्स वाढत नाही, मी काय काढत नाही। कशा लोक मेहनत मी काय बिनकामाची करत नाही, तू कर बिनकामाची नाही। बघा साडी बघा, असं प्रोत्साहन देत आहे माणूस। कधी जर फॉलोअर्स जर वाढले, अरे हा मग आपण चांगलं करतो याचा अर्थ, पण ते होतच नाही तर त्याला काय करणार? फॉलोअर्स वाढतच नाही तर मग कशा लोक आपलं टेम्पो चालवा आपण। टेम्पो नका चालू। आता ते आपले बघू इंस्टावर आता किती आहे तुम्हाला आयडी दाखवते मी, त्या ब्लॉग मध्ये आयडी देते। तुम्ही किती आहेत जर वाढले तर पप्पा नक्की माझ्याबरोबर रोज मग मी पण साडी घालेल, मग पप्पा माझ्याबरोबर रील काढणार पावसामध्ये। पावसात तुम्ही पुढे पण मला मग आणि राणा तिकडे काय तुमची रील म्हणले रील आपलं चालेल। माझा मोबाईल धरतात, प्रत्येक रील तेच काढतात धरतात। मी बोलते या ना, मी कोणाच्या हातात देते मोबाईल, तुम्ही हे करा, स्टँड बी आहे काय नाही। नाही मी नाही काढत तुझ्याबरोबर, येतच नाही। येत नाही तर मग कशा फॉलोअर्स वाढत नाही तुझी त्याच्यामुळे। जाऊ दे आता करणार ते, माझी इंस्टाची आयडी मी त्यांना देते आणि मग झाले की तुम्ही रोज माझ्या बरोबर एक रील काढणार। फॉलोअर्स वाढले पाहिजे हा बरं, त्यांच्या हातात आहे माझ्या फॉलोअर्स वाढले चला आता दुसरी साडी घालते मी। तर तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही सांगा मम्मी अजून साड्या दाखवा। अजून फॅन्सी मी दाखवल्या नाही, अजून कोटनच्या याच्यात चालू, काठापदराच्यात चालू। जेव्हा फॅन्सी दाखवेल मग त्या ब्लॉक मध्ये 4-5 फॅन्सीचे बनते आणि 4 तर याचे बनते, 4चे जास्त बनते त्याचे जे आपल्या कॉटनच्या साड्या आणि काठापदराच्या साड्या। तर मम्मीला खूप शौक आहे साड्यांचा। ड्रेसचा आहे तेवढा, तुम्ही जर बोलले मम्मी ड्रेसचं पण दाखवा हे कलेक्शन, तुम्ही ड्रेसचं पण दाखवा तसं। चला भेटू दुसरी साडी। तर बघा आता ही साडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आता ही किती दिले भारी साडी, भारी 10वी साडी। 10वी? अय्या 10वी नाही, काय कुठे बोलता? हा 10 साडी नाही 5-6 झाले। बघा तिचं ब्लाऊज साधं शिवलेलं आहे आणि मस्त पैकी इथलं साधं शिवलेलं आहे ब्लाऊज। ही पण याच्यात शायनिंग चोळी सारखी जाऊ द्या, असू द्या। चोळी चांगली, चोळी सारखी म्हणलं भारी ना, पण मस्त भारी। तिचा पण टायमिंग आला नव्हता, आता घालते ही साडी। आता तुम्ही बोलता एक तशीच घातली पण नाही, नंतर घातल्या दाखल, जाऊ घातल्या दाखवते अजून भरपूर। कलर वेगळा आहे, राणी कलर आहे ना, ते राणी कलर। थांबा हे घालते ना ते बघा मस्त पैकी ब्लाऊज असं साधं शिंपल आणि साडी। याचं पण थोडासा फुगाबाई डिझाईन हाताची। आता पिन नाही केली कारण की पिन करायला मला टाइम नाही। टाइम साडी नाही सजावी अजून पप्पाने लय कामाला लावलंय मला।
त्यांच्याकडे एवढी दिमाग आहे की घरी बसून नाही मग राहिले घरी बसून काय राहायचं. हा ऑफिसला नाही गेले 2 दिवसापासून. त्यांना वाटतं दिमाग असा चालवला की हे कर पण झोपू नको. लयच भारी दिमाग आहे त्यांचा इतका की विचारूच नका खरंच. चला तर आता दुसरी साडी नेक्स्ट. तर बघा माझी साडी परत येलो कलर कसा वाटला नक्की सांगा. हा काठापदराच्याच चालूत अजून तुम्हाला सांगितले 6-7 ब्लॉक बनतील काठापदराच्या. नंतर फॅन्सीचे मी दाखवा. फॅन्सी साडी पहिल्या काठापदराच्याच चालू. तर बघा ब्लाऊज आपण याला पण झाला असेल कोमलच्या लग्नाच्या पहिली. म्हटलं कोमलच्या लग्नाच्या पहिली हे केलेलं ही साडी घेतलेली. तर बघा मस्तपैकी ब्लाऊज तेव्हा मी असं शिवलं होतं. बघा तेव्हापासून माझी फॅशन आहे. किती वर्ष झाला लोकांनी तर आता फॅशन केली पण माझी तेव्हापासून होती. म्हटलं माझी तेव्हापासून लय दिवस झाले. हा कोमलच्या लग्न झाले ना 4-5 वर्ष झाले असतील. 5-6 वर्ष नाही एवढे नाही. आणि बघा आता एवढी घालायला मेहनत करायला थोडस बरं वाटतंय. पहिल्या याला ब्लॉकला तुम्ही प्रेम दिलं की पहिल्या ब्लॉकला चांगलं प्रेम दिलं हा आणि असंच प्रेम देत राहा. अजून हिला लय थपायचंय साड्या नेसू. जरा पातळ पण झाली आता नाही एक्सरसाइज चालेल तुझी. एक्सरसाइज चालली प्रत्येक पिन करावं लागती ब्लाऊज काढावं लागतात परत घालावं लागती साड्याच्या गड्या घालावं लागतात. नाही तर थोड्या वेळ मी 2-3 तास झोपली असते. अरे जेवण नाही केलं तर लोक सुकून जातात. तुला 2 दिवसात तू काही झाली बरं वाटते. असं थोडं एवढी काय सुकली नाही मी आणि एवढी काही हे नाही म्हणजे एक्सरसाइज झाली 4-5 हे केलं. आज जरा जास्त साड्यावर दाखवेल हा आणि फॅन्सीच्या नंतर दाखवेल कारण की अजून काठापदराच्याच चालू आहेत. काठापदराचे 4-5 भाग बनतील. मी आता साड्याचं खोललं तर म्हटलं बापरे अजून लय आहेत. अजून लय मोठे लवकर नाही फटाफट लवकर नाही होणार. तर बघा ब्लाऊज कसं वाटलं बाही कशी वाटली तुम्हाला. तेव्हा मी जुना फुगा शिवलेला मी त्या टायमाला. हिला पण मी घातला असेल 2दा-3दा असं नाही म्हटलं 2दा-3दा घातली असेल. चला तर आपण दुसरी साडीवर बघा. तर ही माझी आता परत एक साडी बघा कलर ब्लाऊज हा काय दादा हा. तर बघा माझा दादा बोलतोय मला झोपू घाल आणि झोपू घालता घालता मी मस्त कामाला लागली. बघा होय शोना थांब झोपू घालते दादा. तर काय बोला काय काहीतरी बोलायचं होतं. अरे या साड्याचं नेसत बसलो असतं तर बरं झालं असतं. काय बरं तिकडे गेलो आणि इथंच आपलं झालं होतं ते पण काय आता जे परत दुसरा एक ब्लॉक काढायचा होता इथंच साड्या घालत. हा ना जाऊ द्या ते काय लक्षात आणता घडी आपण ध्यान येतं ना बॉबीचा हात असं झालाय. तुम्हाला काय एवढं आपण आता झालेल्या गोष्टी झाल्यात पण आता पण मला बरं वाटलं नाही ते. तुम्हाला नाही मला पण नाही वाटलं बरं असं थोडे मला पण त्रास होतो पण जाऊ द्या ते जास्त विचार नाही करायचा आता. पण ज्या साड्या घालून नेसत बसला असतो तो बरं झाला असतं. हा ना असं नाही ना. चला जायचं गरजेचं पोरांना वाटलं ना तुमचा परत हे करावा व्हिडिओ नाही झाला तर म्हणजे हे काय हो केक वगैरे बाहेर नाही पप्पाला घेऊन गेले. दादा थांब ना दादा फेकून नको ना काही पण करून. शोना आणि माझ्या बाळानं पण बघितलं होतं कशी ती पोगी फाईट करत होती बाई. कशी पोगी ती आलो अशी मारत होती ना कोणाला मारायची इडी झाली. किती पोग्या होत्या 3 होते. बाबले सगळे मिळून 3 होते 4 होते सगळे मिळून. आणि मग कशी पोगी फाईट करत होती लाता पण मारत होती ना बाई. कशा 3-4 उड्या मारल्या तिने. 3 उड्या मारल्या. पाहत होता मस्त. आई तू जाऊ नको मनात तू माझ्याजवळ राहा मला भीती वाटते असं बोलत होता. आणि चटई टाकून असं खाली बसलो होतो दादांनी आणि मला करायला पण जाता येणार कारण की बाळ माझं घाबरलं होतं ना. आणि रोहित पण आला ना दादा. हा रोहित पण लगेच आला. तिघांचा मोबाईल घेतला त्याने कोणी रोहितने ना गाडी ठेवण्यासाठी काय बोलला गाडीत मोबाईल ठेवतो सगळे असं बोलला ना. तिथं अंधारात काय दिसत होतं काय. बरं जाऊ दे बरं झालं कोका नव्हता आपला. कोका घाबरला असता तुझ्यासारखा. चल आता कोणाचे भांडण छोलायचे नाही आपण कधीच नाही छोलायला. ते काय कुठलं माय
कचरा आहे जाऊ द्या दादा. तर चला आता आपण नेक्स्ट साडी मस्त घालून दाखवते. ही साडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. अजून साड्या दाखवणार आहे असं हे अजून नाही. भरपूर साड्या आहे. नाही म्हणजे 10 तरी दाखवते. 3 आणि 4 तुम्ही गाईज इकडे बघा. अरे वा आयो, बघा गाईज अजून बघा गाईज एवढा पसारा. हा बस झालं दादा आता बस बस झालं पाहायला लागेल. बस झालं पायाला लागेल. गाईज बोलेल पायाला लागेल किट्टू दादा तुम्ही आता उड्या मारू नका. उड्या जास्त मारू नका किट्टू दादा असं बोलतील गाईज. किट्टू दादा खूप प्रेम करतात गाईज माहितीये का तुला? माहिती माझ्या बाळाला माहिती. अशी गाईज उड्या मारतो दादा. आणि किती प्रेम करतात विचार करला माझ्यावर किती प्रेम करतात विचार. माझ्या किती प्रेम करते. किती मोठं सांग त्यांना सांग. एवढं मोठं. एवढं मोठं हात करून दाखव. एवढं मोठं प्रेम करतात. एवढं ऑल बापरे एवढं प्रेम करताय गाईज तुझ्यावरती. श्वाना आली बाबली बस झालं बस श्वाना बस. चला दुसरी साडी गाईज. तर तो कलर आणि हा कलर थोडासा वेगळा आहे. तो थोडासा आहे पण त्याचे काठ वेगळे त्या साडीचे आणि ही साडीचे वेगळे आहे. तर बघा याचं पदर पण वेगळा आहे. त्याचा पदर म्हणजे मलाच माहीत नसतात माझ्याकडे ते कलर आहेत का नाही. पण जसे कलर बघा याचं ब्लाऊज मस्त माहिती असं शिवलेलं आहे त्या टायमाला. आता मी डिझाईनचे शिवत नाही पूर्ण पॅन्ट बंद गळ्याचेच असते सध्याला माझे. पण पहिलं शिवले आलं मी ठीक आहे 7-8 वर्षापूर्वी म्हटलं 8 वर्षापूर्वी ही साडी. तर हिला बरेच वेळेस घातलं मी कारण की मस्त सॉफ्ट पण आहे आणि हलकी पण आहे. तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली साडी आवडली ते सांगा. अजून घालायच्या 2-3 घालेल तेव्हा हे करेल. आता 6वी का 7वी आहे 6वी साडी. तर चला